नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. चित्रा आंटी आता भर लग्नातून रागात निघून आलेल्या असतात आणि विचार करू लागतात की बघतेच माझ्याशिवाय हे लग्न कसं होतं ते. तेव्हा त्या परत जाऊ लागतात. तितक्यात आता तेजा तिथे आलेली असते. तेव्हा तेजा चित्रा आंटींना म्हणते की तुम्हाला काय वाटलं, तुमच्याशिवाय हे लग्न होणार आहे का? तर अजिबात नाही, असं मी होऊच देणार नाहीये, कारण माझ्या लग्नात तुम्ही मला हवे आहेत. पुढे ती म्हणते की हर्षित जरी असं म्हटलं असताना तरीही मी त्याचं ऐकलं नसतं. आता तेजा खूप इमोशनल होते, मात्र चित्रा आंटीचा राग अजूनही गेलेला नसतो. त्यामुळे तेजा तिला म्हणू लागते, मला तुम्ही सासू म्हणून नाही तर मैत्रीण म्हणून आयुष्यभर माझ्यासोबत हव्या आहेत. आता चित्रा आंटी तेजाकडे बघू लागते. तेव्हा तेजा म्हणते, तुम्हाला माहितीये का, तुमचा आणि माझा स्वभाव एकदम सारखा आहे. तो कसा, तर तुम्ही सुद्धा माझ्यासारख्या जिद्दी, रागीट आणि हट्टी आहात. ती म्हणू लागते की कदाचित तुम्ही माझ्याविषयी गैरसमज करून घेतलाय, त्यामुळे तुम्ही माझ्याशी वाईट वागलात. पण मला राग आलेला नाहीये, कारण माझी खात्री आहे की तुम्ही मनाने खूप चांगले आहात. आता तेजा म्हणू लागते की कदाचित तुमची सासू तुमच्यासोबत चांगली वागली नसेल, त्यामुळेच तुम्ही माझ्याशी अशा वागल्या. पण तुम्हाला एक सांगू का, मला तुम्ही सासू म्हणून नाही तर आई म्हणून हव्या आहेत. असं म्हणून आता तेजा चित्राला मम्मी असा आवाज देते आणि म्हणू लागते की तुम्ही फक्त एक पाऊल पुढे टाका, मी 10 पावलं टाकायला तयार आहे. तुम्ही माझी आई व्हाल का? आता तेजा जेव्हा चित्राला मम्मी असा आवाज देते तेव्हा तेजा खूप इमोशनल होते आणि तिचा राग एका क्षणातच निघून जातो. तेव्हा ती तेजाला म्हणू लागते, मी एकाच अटीवरती लग्नाला येईल. तेव्हा तेजा तिच्याकडे बघू लागते. तेव्हा चित्रा आंटी म्हणते की तू आयुष्यभर माझी मैत्रीण म्हणून माझ्या टीममध्ये राहशील आणि मला कायम साथ देशील. असं म्हणत आता चित्रा आंटी इमोशनल झालेली असते आणि तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं. आता तेजा खूप खुश होते आणि चित्रा आंटीच्या हातात हात धरून रडू लागते. तेव्हा चित्रा आंटी तेजाचे डोळे पुसत म्हणू लागते की नवरीने असं रडायचं नसतं. आता दोघींच्या डोळ्यात हे आनंद अश्रू असतात, त्यामुळे आता दोघीही एकमेकींना मिठी मारतात. आता बराच वेळ झालेला असतो. तेजा आणि चित्रा अजूनही आलेल्या नसतात. आता लग्नाचा मुहूर्त जवळ येत असतो, त्यामुळे सगळेजण काळजी करू लागतात. तितक्यात तेजा चित्रासोबत येताना सगळ्यांना दिसते. आता त्या दोघींना एकत्र बघितल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटू लागतं, पण तितकाच आनंदही झालेला असतो. आता तेजा चित्राचा हात धरून स्टेजवर जाऊ लागते. तितक्यात चित्रा तिला थांबवत म्हणते की 1 मिनिट. असं म्हणत आता ती पहिल्यांदा प्रेरणाला आवाज देते आणि जवळ बोलवते. त्यानंतर आता चित्रा आंटी श्वेताला जवळ बोलवते, त्यानंतर मिठूला आणि त्यानंतर ती शेवटी वल्लरीला आवाज देते आणि म्हणते, ॲडव्होकेट मॅडम तुम्ही जरा इकडे या. आता सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात. आता सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. तेव्हा चित्रा आंटी त्यांना म्हणते की तुम्ही सगळ्याजणी स्वतःला तेजाच्या बेस्ट फ्रेंड म्हणवतात ना, आणि बेस्ट फ्रेंड नवरीच्या करवल्या असतात, त्यामुळे नवरी एकटी स्टेजवर जाणार का? मग करवल्याचा उपयोग काय? हे ऐकल्यानंतर आता सगळेच खूप खुश होतात. तेव्हा चित्रा आंटी वाजवणाऱ्यांना म्हणतात की बजाव. आता ढोल वाजवू लागतात, त्यावरती सगळ्याच जणी नाचू लागतात. आता चित्रा आंटी तेजाच्या आईबाबांचा हात धरत त्यांना घेऊन येते आणि त्यांची माफी मागते. आता तेजाचे आईबाबा, चित्रा आंटी सगळेजण नाचू लागतात. आता सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरलेलं असतं. आता तेजाच्या कलवऱ्या तेजाला स्टेजवरती घेऊन आलेल्या असतात. आता लग्नाचे विधी सुरू होतात. गुरुजी हर्षितला तेजाला मंगळसूत्र घालायला सांगतात. त्यानंतर आता तेजा आणि हर्षित फेरे घेऊ लागतात. अशा प्रकारे सगळेच विधी पूर्ण होऊन आता हर्षित आणि तेजाचं निर्विघ्न लग्न पार पडलेलं असतं. आता इकडे वल्लरी तेजाला फोन करून सांगू लागते की सगळेजण गेल्यामुळे घर अगदी खाली खाली वाटतंय. तितक्यात मनोज तिथे येतो आणि तिच्या हातातून मोबाईल घेतो आणि हर्षितशी बोलू लागतो. तेव्हा मनोज म्हणतो की हनीमून चांगला एन्जॉय करा आणि लवकरच आम्हाला गुड न्यूज द्या. तेव्हा वल्लरी म्हणते, नुसतं घरातच बसून राहू नका, तर फोटो सुद्धा काढा आणि आम्हाला शेअर करा. हे ऐकल्यानंतर आता इंदुमती त्यांना म्हणते, तुम्हाला लोकांच्याच गुड न्यूजचं पडलेलं असतं आणि तुमच्या गुड न्यूजचं काय, असं म्हणत ती तिथून जाते. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते
की लग्नाच्या गडबडीत आपल्याला रिपोर्ट्सचा विसरच पडला. तेव्हा मनोज म्हणतो की तुला काही मेल वगैरे आलाय का? तेव्हा वल्लरी म्हणते नाही, मी चेक केला, अजून रिपोर्ट्स आलेले नाहीये. पुढे ती म्हणते आपण असं करूया की आपण स्वतः डॉक्टरकडे जाऊया. तेव्हा मनोज म्हणतो की लग्नामुळे माझे खूप सारे कामं पेंडिंग आहेत, त्यामुळे एक काम कर, तूच जा आणि रिपोर्ट्स घेऊन ये. आता इकडे प्रेरणा कॅफेमध्ये असते. तितक्यात तिची आई म्हणजे निलिमाताई तिच्यासाठी डबा घेऊन येते आणि प्रेरणाला म्हणू लागते, गो प्रेरणा, मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीची मठाची उसळ करून आणलीये, चल आता लवकर जेवून घे. त्यावर प्रेरणा म्हणते की नंतर जेवीन. पण निलिमाताई मात्र काहीच ऐकायला तयार नसतात आणि म्हणू लागतात की अशा अवस्थेत वेळेवरती आणि चांगलं खायला हवं. शेवटी मी आजी होणार आहे असं म्हणत आता त्या प्रेरणाला जेवण भरवू लागतात. तितक्यात तिथे वल्लरी येते आणि दोघींकडे बघू लागते. निलिमाताई प्रेरणाला विचारत असतात की तिखट मीठ बरोबर आहे ना? आता प्रेरणाचं वल्लरीकडे लक्ष जातं. तेव्हा प्रेरणा म्हणते, अगं वल्लरी, तू या वेळेला इथे ये ना, बस, असं म्हणत आता ती वल्लरीला आत बोलवते. आता वल्लरी तिच्याजवळ जाते आणि तिला म्हणते, काही नाही, तुमच्यासाठी गोडाचा शिरा आणला होता. तेव्हा प्रेरणा म्हणते, अरे वा, आईने पण आज टिफिन बनवून आणला आहे, त्यामुळे आपण सगळ्याच जणी जेवण करूया. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की तुम्ही दोघी जेवा, मी येते, असं म्हणून त्या तिथून निघून जातात. तेव्हा वल्लरी तिच्याकडे बघू लागते. तेव्हा प्रेरणा म्हणते, अगं वल्लरी, कसला विचार करतीये? तेव्हा वल्लरीच्या डोळ्यात पाणी येतं. त्यामुळे आता प्रेरणा तिला विचारते, इंदू काकू परत काही बोलल्या का? त्यावर वल्लरी म्हणते की नाही. अचानक निलिमा काकू एवढ्या बदललेल्या बघून मला जरा आश्चर्य वाटलं आणि तुमच्या दोघींमधलं प्रेम बघून मला खूप छान वाटलं. तेव्हा प्रेरणा म्हणते की हल्ली आईमध्ये खूप बदल झालाय आणि ती माझी खूप काळजी घ्यायला लागलीये. तेव्हा वल्लरी म्हणते की खरंच ज्याची आई असते तो खूप नशिबान असतो आणि आजी होण्याचं सुख काही वेगळंच असतं. तेव्हा प्रेरणा म्हणते की असं का बोलतेस वल्लरी? आता वल्लरीला खूप वाईट वाटू लागतं आणि ती रडू लागते आणि म्हणते की मला माझ्या आईची आठवण आली. माझी आई असती तर तिने सुद्धा माझी अशीच काळजी घेतली असती. त्यावर प्रेरणा म्हणते की आम्ही मैत्रिणी कशासाठी आहोत? तू फक्त पहिले गुड न्यूज दे, त्यानंतर आम्ही सगळ्याजणी तुझी यापेक्षाही जास्त काळजी घेऊ. त्यामुळे आता वल्लरी खूप खुश होते आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.